शिमग्याचा मौनी सोगे दारी रंगाला खेळ शिमग्याचा मौनी सोगे सणरंगाचा आनंदाचा
छंद मनात्या स्वर्ग सुखाचा रंग घेऊन आला आनंदाचा क्षणरंगाचा चौकडे भरला अजाणही बालके नाचती त्याच्या तालावरी हनुमंताच्या संगी आली सोने घेऊन सण होळीचा भरला
Oh,
रंगोत्सव. पिचली माझी बांगडी 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 माझी बांगडी 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 माझी यांच्याकडून ऋषिकेशसाठी 500 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. सन्मान्य महेश मोरे यांच्याकडून धन्यवाद.
मेरी जान कभी हाथों को दीजिए, आज की रात मजा हुस्न का आंखों से लीजिए, आज की रात मजा आंखों से लीजिए, आज की रात मजा आंखों से कभी मेरी जा कभी हाथों को दीजिए, आज की रात मजा आंखों से लीजिए, आज की रात हसीनों की इजाजत वक्त बर्बाद सनबिल बात की बातों में कीजिए, वक्त बर्बाद सनबिल बात की बातों में कीजिए, आज
हा होळीचा क्या बात है, क्या बात. सण हा होळीचा जमवणी सोंगे गारी रंगाला हे अशी माझ्याचा क्या बात है ऋषिकेश. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ऋषिकेश गावडे. नको वाजवू रे कान्होबा मुरली मुरली नको वाजवू रे नको नको वाजवू रे नको वाजवू रे नको वाजवू रे कान्होबा मुरली तुझ्या मुरलीने सुदा बुध हरली रे तुझ्या मुरलीने सुदा बुध हरली रे तुझ्या मुरलीने सुदा बुध हरली रे नको वाजवू 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 रे कान्होबा मुरली नको वाजवू रे 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 कान्होबा मुरली 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 तुझ्या मुरलीने सुदा बुध हरली रे तुझ्या मुरलीने सुदा बुध हरली तुझ्या मुरलीने सुदा बुध हरली रे घरी करीत होते हे कामधंदा घरी करीत होते हे कामधंदा तेथेच मी बाई गडबडली तेथेच मी बाई गडबडली तुझ्या मुरलीने सुदा बुध हरली
अनेकत्व सांडी हेच आहे ब्रह्मांडी रूप तुझे. म्हणे गोरा कुंभार नाही रूपरेख तेच तुझे सुख नाम देवा. विठ्ठल 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 विठ्ठल. या मंडळी अगदी योग्य वेळी आलात. हे बघा मी आता पूजेला सुरुवातच करत होतो. अजून एक विठ्ठलाची मूर्ती. अहो काय सारखं ते इट्टल इट्टल करत राहता. आता आपण दोघच नाही आता आपल्या संग हे छोटे बाळ बी आहे. त्याला थोडं लक्ष कुटुंबाकडे बी द्या. म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब. अहो पण या कुटुंबात बाकीची मंडळी आहेत की नाही? या काळ्या विठ्ठलाशिवाय बाकीच्याच मी द्या म्हणते मी. सारखं आपलं ते चक्र फिरवायचं नाही तर त्या विठ्ठलाची पूजा करत बसायची. दुसरा उद्योगच नाही. हे पा तुमचा विठुरा रुगाचाच राग आहे. तो या जगाचे चक्र चालवतो म्हणून आपल्यासारख्या मातीच्या गोड्यांना आकार मिळतो. सगळी त्याची कृपा आहे. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे आपल्या दोघांच्या संसाराला याची मुकल्या गोंडस बाळाच्या रूपानं सुख येणे ही सगळी त्याचीच कृपा. मग त्याला विसरून कसं चालेल? ऐकता ना त्याला इसरा असं कुठं म्हणते मी. पण या छोट्या लेकराकडं जरा लक्ष द्याल की नाही? आवं ज्या भक्तीनं तुम्ही त्या विठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावताना त्याच भक्तीनं या चिमुकल्यालाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी. नाही तर त्याच्याला वाटेला येते माती. तुम्ही विनाकारण वाद घालत आहात. हे बघा मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते. तवसर याच्याकडे लक्ष ठेवा. आणि हो मी येईपर्यंत त्या विठ्ठलापाशी जाऊ नका. नाहीतर माझं पोर बसायचं रड आणि तुम्ही बसायचा भजन करत. आले म्या. श्री हरी विठ्ठल. काय बोलावं हिला? खर तर मी पूजा करावी म्हणून सगळी तयारी ही करून देत असते आणि आता विठ्ठलाला रागही भरते. तो म्हणावा विठ्ठला तुझे भक्त सुद्धा तुझ्या कारभारा इतक्याच नाखलने आहेत बरं का. वा वा वा. चला आता तुम्ही इथे बसा बरं आणि आई येईपर्यंत शांत राहायचं. त्रास द्यायचा नाही. आपण दोघं मिळून विठ्ठलाची पूजा करूया. मी तुमच्यासाठी काही मातीची खेळणी बनवून ठेवतो. पण त्याआधी माती भिजवायला हवी.
माझ्यावर विश्वास ठेव. ते काय झालं कधी घडलं याची मला काही कल्पना नाही. माझ्या पायाखाली कोण आहे याची मला जाणीव सुद्धा झाली नाही. स्वतःच्या लेकराचा जीव घेईल का? नाही, तुम्ही जीव घेतलाच नाही. योच आहे बापाच्या घरी. विठ्ठला भगवंता कोणत्या बाबाची बळ बघतोय आम्ही. असा कोपलास आमच्यावर. कोप करतोय का आमच्यावर? आता एका माऊलीचं कोप काय असतो हेच तुला दाखवते. आता याला इथे ठेवायचं नाही. आता याचे तुकडेच केले पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. अजून मी त्या क्रूर विठ्ठलाचंच नाव घेतात. जगात कोणी याचं नाव घेणार नाही असा शाप आहे का आईचा या जगाच्या बापाला. असा अनर्थ करू नकोस. उठ पोरा, तुझी भक्ती, श्रद्धा, तुझा आढळ विश्वास पाहून आम्ही प्रसन्न झालो. घरादारावर संकटाचा आभाळ कोसळला असतानाही तुझ्या भक्तीचा आणि विश्वासाचा चिरा ढळला नाही. मला तुमचे चरण स्पर्श करता येणार नाही. माझं पोर मेलंय. माते, तुझंही भाग्य थोर. आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावेल बरे? तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलतात. जोरदार टाळ्या